5-6 वर्ष झालं मी आता भरतीची प्रॅक्टिस करतोय. आता प्रत्येक वेळेस माझं 1 मार्काने 2 मार्काने राहत होता आणि मराठा आरक्षणाचा मला खूप फायदा झाला, कारण मराठा आरक्षण नसतं तर मी यावेळेस पण भरती झालो नसतो. पहिल्यांदा आणि तुझा भवानी जाणता राजा या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज या महापुरुषांना मानाचा मुजरा करतो. आज या गावामध्ये हनुमंतरायांच्या साक्षीनं होत असलेल्या या सत्कार सोहळ्याच्या करता या गावचे सुपुत्र आदेश साळुंके मुंबई पोलीस दलामध्ये या ठिकाणी भरती झालेले आहेत आणि त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या करता या तालुक्याचे नेते, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बाबा, त्याचबरोबर माझे मराठा क्रांती मोर्चाचे सहकारी या ठिकाणी उपस्थित सर्व या गावातील आदेशच्या सत्काराच्या करता मनापासून जमलेली सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं गेले 10 वर्ष या तालुक्यामध्ये, या राज्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून समाजाच्या मुलांना त्या ठिकाणी न्याय मिळावा याकरता आमच्यासारखे असंख्य तरुण 10 वर्षाची लढाई लढतायत. आणि निश्चितपणानं बाबा आज जर बघितलं की एखादा गरजू मुलगा, म्हणजे आदेशची जर घरची परिस्थिती बघितली तर बेताची जमीन आहे, त्या माऊलीने अपार कष्ट केले, 3 बहिणी 1 भाऊ, आणि या परिवारामध्ये कष्टाच्या जोरावर यशाला गवसणी घालण्याचे सातत्याने प्रयत्न करत असताना कधी 1 मार्काने जायचा, कधी 2 मार्काने जायचा, आणि निश्चितपणानं परमेश्वर सुद्धा आदेशची परीक्षा घेऊन थांबला आणि कुठेतरी निर्णय झाला आणि ECBCच्या माध्यमातून 129 ला मला वाटतं कट ऑफ लागला. आणि निश्चितपणानं हे यश आता आदेशच्या बहिणीने सांगितलं की पावसाळी परिस्थिती असू द्या, थंडीची परिस्थिती असू द्या, कोणतीही परिस्थिती असू द्या, सगळ्या परिस्थितीची सामना करून त्या यशाला गवसणी घालण्याच्या करता आदेशने परिश्रम घेतले. ते परिश्रम घेण्याच्या करता त्याच्या आईने, त्याच्या माऊलीने जे कष्ट घेतले ते कष्ट कायम डोळ्यासमोर ठेवून आदेशची वाटचाल चालली आणि निश्चितपणानं एक यश मिळालेलं आहे. आदेश खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये, या तालुक्यामध्ये मराठा समाजाच्या मुलांना ज्या ठिकाणी त्यांची पात्रता आहे, हुशार मुलं आहेत आणि निश्चित मनानं त्या हुशारीला डावलून आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली मुलं मागे पडायची आणि ही खंत मनामध्ये बाळगल्याच्या नंतर गेले 10 वर्ष झालं आमच्यासारखे तरुण, आमच्या बरोबर असंख्य तरुण या तालुक्यातले मराठा क्रांतीच्या माध्यमातून लढाई लढतोय. बाबा ही लढाई लढत असताना मला आठवतंय 2-3 वर्षापूर्वी जरांगे पाटलांचं आमरण उपोषण चालू होतं आणि त्या आमरण उपोषणाला या तालुक्यामध्ये त्यांना समर्थन देण्याच्या करता आम्ही 21 जण आमरण उपोषणाला बसलो होतो. आणि निश्चितपणानं 21 जणांनी आपला त्या ठिकाणी अन्नत्याग 4-4, 5-5, 6-6 दिवस त्या ठिकाणी आम्ही अन्नत्याग केला होता. परंतु हे उपोषण चालू असताना बऱ्याच जणांना आता मी सुद्धा त्या अन्नत्याग मध्ये होतो. 5व्या दिवशी कधी BP हाय व्हायचा, कधी लो व्हायचा, कधी काय त्रास व्हायचा. आणि मग या तालुक्याचे ज्येष्ठ नेते कैलासवासी सुभाषराव शिंदे भाऊ आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आपल्याला जेवढी आरक्षणाची गरज आहे तेवढीच आरक्षणासाठी लागणाऱ्या तुमच्या सगळ्यांची गरज आहे. आणि मग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला जावं लागेल की लढाई जिंकल्याशिवाय आपण थांबायचं नाही, हे ठरलेलंच होतं. परंतु निश्चितपणानं आज ज्या वेळेला आदेशसारख्या गरजू कुटुंबातील युवकाला त्या ठिकाणी संधी मिळाली, कुठंतरी आपण संघर्ष करत असलेल्या त्या कामाची पोचपावती मिळते याची जाणीव आमच्यासारख्या कार्यकर्त्याला होते. आणि निश्चितपणानं उद्याच्या काळामध्ये ही लढाई अजून ताकदीनं लढण्याची प्रेरणा अशा एखाद्या ज्या वेळेला घटना घडतात, नोकऱ्या मुलांना मिळतात, त्यावेळेला आम्हाला प्रेरणा मिळते. आणि निश्चितपणानं जी आरक्षणाची लढाई आहे
जोपर्यंत मनासारखं काम होत नाही. आता माझ्या माहितीप्रमाणे रात्री जरांगे पाटलांचं उपोषण थांबलं. मराठवाड्यातल्या हैदराबादच्या गॅझेटियरचा विषय असेल, सातारा गॅझेटियरसाठी अजून महिनाभर असं त्यांनी कालावधी मागितलाय. आणि निश्चितपणाने ही लढाई आम्ही का लढतोय, कारण मराठा समाजाचा एखादा मुलगा ज्या मुलाला इतर समाजाच्या मुलापेक्षा 20 मार्क जास्त आहे आणि त्याला बाजूला केलं जातं आणि त्याच्या जागेवर 20 मार्क कमी असलेला इतर समाजाचा मुलगा बसवला जातो आणि त्या मुलाला ज्या वयामध्ये जातच कळत नाही त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की अरे मी तू मराठ्याचा असल्यामुळे तुला संधी नाही आणि इतर समाजाच्या मुलाला संधी मिळाली. ही खंत विद्यार्थी जसे पासून असल्यामुळं ही लढाई आम्ही लढतोय. निश्चितपणानं आदेश तुला त्या ठिकाणी यश मिळालं. त्या माऊलीची कृपा आहे, त्या माऊलीचे आशीर्वाद आहेत. त्याचबरोबर या गावातील असंख्य बांधवांचे त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य मिळालं आहे. आपल्या या आशीर्वादाची पुण्याची शिदोरी घेऊन उद्याच्या काळामध्ये पोलीस दलामध्ये काम करत असताना ओडिसाचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षणाय आणि खरं निग्रहणाय. निश्चितपणानं आपली वाटचाल त्या दिशेने असली पाहिजे. परमेश्वराच्या माऊलीच्या आपल्या कृपा आशीर्वादाने मिळालेल्या त्या यशाचं उत्तर आपल्याला आयुष्यभर द्यायचं आहे. उद्याच्या काळामध्ये सदरक्षणाय म्हणजे चांगल्या लोकांना आपल्याला त्या ठिकाणी मदत करावी लागणार आहे आणि खरं निग्रहणाय म्हणजे वाईट लोकांच्या विरोधामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि हे काम आपण नियतीने प्रामाणिकपणाने उद्याच्या काळामध्ये आपल्या हातातून होईल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो. या ठिकाणी वेळ कमी, बाबांना पुढचा कार्यक्रम आहे, परंतु निश्चितपणानं एक अशा प्रकारचे युवक गावागावामध्ये या तालुक्यामध्ये घडले पाहिजेत आणि त्याच्याकरता आम्ही मराठा क्रांतीच्या माध्यमातून काम करतोय. आणि निश्चितपणानं आपल्या या तालुक्यातील सर्व वडीलधारी मंडळी बंधूंचे, आमच्या भगिनींची त्या कार्यामध्ये आम्हाला पाठीशी आपण पाठवून करता. उद्याच्या काळामध्ये सुद्धा ती लढाई फक्त कुणा एकट्याची नसून समाज बांधवांसाठी, उद्याच्या भवितव्यासाठी, उद्याच्या मुलांना घडवण्यासाठीची लढाई ते प्रत्येकाने मनामध्ये ठेवावं. आणि ज्या ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आपल्याला त्या ठिकाणी हाक दिली जाईल त्यावेळेला कुठलीही किंतु परंतु शंका मनामध्ये न ठेवता त्या ठिकाणी त्या यज्ञकुंडामध्ये त्या लढाईमध्ये प्रत्येकाने सहभाग घ्यावा हे आवाहन करतो. आदेशला शुभेच्छा देतो. आता आदेश आपण पोलीस म्हणून जरी भरती झालेला असाल तरी उद्याच्या काळामध्ये एखाद्या चांगल्या अधिकार पदाला आपण गवसणी घालाल अशा सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संजूराज निंबाळकर शुभेच्छा देतील. आता ज्यांनी आपले विचार आणि शुभेच्छा व्यक्त केल्या ते माननीय शंभूराज खलाटे, या ठिकाणी उपस्थित असलेले चंद्रकांत साळुंके, त्याचप्रमाणे पोपटराव पवार, उदयसिंह पुष्पे, दत्तात्रय चव्हाण, श्यामराव चव्हाण, बाळकृष्ण पवार, लक्ष्मण कारंडे, अजिंक्य कदम, श्रेयस कदम, प्रवीण साळुंके, ऋषिकेश सस्ते, पोपटराव धमाड, पोलीस पाटील आणि ज्यांच्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत, ज्यांची मुंबई पोलीस दलामध्ये निवड झालेली आहे, ते श्री आदेश साळुंके, त्यांच्या असलेल्या सर्व भगिनी, त्यांचे सर्व कुटुंबीय, आपण उपस्थित असलेले आपण सर्वच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला देखील उपस्थित आहेत आणि सर्व तरुण मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. आपण सर्वच सर्वप्रथम मी आदेश साळुंके आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पोलीस दलामध्ये त्यांच्या सेवेला ते रुजू होतील त्यांना शुभेच्छाही आपल्या सर्वांकडून या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी शंभूराज खलाटे यांनी काही खंत व्यक्त केली आणि त्याकरता त्यांचा लढा जरांगे पाटलांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या असंख्य बांधवांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्यातून काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही. परंतु काही भाग त्याचा यशस्वी झाला, त्याचा उपयोग या ठिकाणी होताना आपल्याला दिसतोय
आणि त्याचा परिपाक म्हणून या ठिकाणी आदेश साळुंके यांची पोलीस दलामध्ये भरती जी झाली आहे त्याच्यामधला एक तो भाग आहे असं म्हटलं तर काही चुकीचं करणार. परंतु या ठिकाणी केवळ त्याच्याचमुळे भरती होते अशातला भाग नाही, तर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीला काहीतरी साध्य करायचं असतं त्याला अपार कष्ट घ्यावे लागतात आणि ते मला वाटतं आदेशने ते कष्ट नक्कीच घेतलेले असणार. त्यामुळे त्या ठिकाणी कारण केवळ ग्राउंडवर गेलं आणि लाल गोळी पाळण्याचं वगैरे त्यातच साध्य झालं म्हणजे भरती झाली अशातला भाग नाही. तेवढंच त्या ठिकाणी परीक्षेला आता महत्व प्राप्त झालंय आणि परीक्षाही देण्याच्या दृष्टीने चांगलं त्या ठिकाणी प्रशिक्षण घेणं किंवा चांगलं त्या ठिकाणी अभ्यास करणं आणि मैदानावरचा सुद्धा सराव तेवढाच महत्वाचा तो तयार करतो, तोही सराव करणं आणि या सर्व निकषामध्ये यामध्ये उतरल्यानंतर त्या ठिकाणी भरती होत असते आणि अपार कष्ट करून त्या ठिकाणी आदेश साळुंके यांनी हे साध्य केलेलं आहे. त्याचबरोबर अत्यंत अनुकूल परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांना हे सगळं करावं लागलं. वडिलांचं छत्रछाया लवकर गेली. 15 दिवसाचे असताना आणि त्यामुळं त्यांच्या मातोश्रींनी बहिणी मला वाटतं तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी लहानाचं मोठं केलं आणि आता मी त्यांना सहज विचारलं तुमचं शिक्षण काय झालंय ते म्हणजे BSc फिजिक्स झालंय. आता फिजिक्स असा विषय आहे की सहजासहजी कोणी घेत नाही कारण तो घेतला तर तो फार अवघड जातो. जसं गणित आहे तसंच फिजिक्स आहे. सहजासहजी कोणी फिजिक्स घेत नाही. त्यांनी फिजिक्स घेतलंय. फिजिक्स मध्ये त्यांनी आता डिग्री मिळवलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आज ते भरती त्या ठिकाणी पोलीस दलामध्ये जवान म्हणून झालेले असते तरी सुद्धा निश्चित ते त्या ठिकाणी आपल्याला अधिकारी दिसल्याशिवाय राहणार नाही. अवघड विषय त्या ठिकाणी घेऊन तुम्ही त्या ठिकाणी डिग्री घेतलेली आहे. आता पुढचं काय फार अवघड आहे असं मला वाटत नाही. हे पहिलं पाऊल आहे. पुढचं पाऊल त्या ठिकाणी अधिकारी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काही काळातच पाहायला मिळेल असा मला विश्वास आहे आणि तोही सत्कार करण्याचा लाभ आपल्याला की सर्वांना संधी या ठिकाणी संपूर्ण आपल्याला नक्कीच मिळेल असा मला विश्वास आहे. आणि तशाच प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी मी आपल्याला व्यक्त करतो. ते मोदोजी कॉलेजचेच विद्यार्थी आहेत आणि मोदोजी कॉलेजचे अनेक विद्यार्थी पोलीस दलामध्ये आणि त्याचबरोबर सैन्यामध्ये सुद्धा गेले. पण खंत एकच आहे की सगळे जात आहेत ते जवान म्हणून जात. आपल्याला अधिकारी त्या ठिकाणी झालेले बघायला मिळाले पाहिजे आणि ती अपेक्षा आदेश आम्ही तुमच्याकडून करतोय कारण तुम्ही फिजिक्स विषय घेऊन त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहात. त्यामुळं पुढचा सत्कार हा काही काळातच अधिकारी म्हणून आम्हाला करण्याची संधी त्या ठिकाणी द्या एवढी त्या ठिकाणी तुम्हाला मनापासून या ठिकाणी विनंती करतो. आणि तशाच मारुतीच्या मंदिरामध्ये आपण आहोत. मारुती चरणी प्रार्थनाही करतो की संधी आम्हाला लवकर मिळावी आणि तशाच प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मला आपण एका अत्यंत भूतपूर्व अशा तरुणाच्या सत्काराला या ठिकाणी बोलवल्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार मानून पुन्हा एकदा आदेश आणि त्यांच्या कुटुंबियांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो.